सुट्टीच्या दिवशी नाश्त्यासाठी काहीतरी पौष्टिक बनवायचं होतं, म्हणून मी आदल्या दिवशी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली. आदल्या दिवशी संध्याकाळी मी डाळ तांदूळ भिजत घालून ठेवलं. तर यासाठी मी 1 कप तांदूळ घेतले, अर्धा कप चण्याची डाळ, पाव कप तुरीची डाळ, पाव कप उडदाची डाळ, पाव चमचा मेथीचे दाणे घेतले. हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं. यानंतर यामध्ये पाणी घालून 4 ते 5 तास हे भिजत ठेवलं. 5 तासानंतर यामध्ये पाव कप दही घातलं आणि अगदी बारीक असं हे वाटून घेतलं. यानंतर झाकून हे रात्रभर मी फर्मेंट करून घेतलं. तर सकाळी हे मस्त असं फर्मेंट झालं आहे. यातलं अर्धं पीठ मी काढून घेतलं आहे. यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहेत. किसलेलं गाजर, शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा घातला, आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे. वाफवलेला मटारसुद्धा यामध्ये मी घातला आहे. सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं. कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून यामध्ये मोहरी, कढीपत्ता, तीळ घातलेत. तयार मिश्रण यामध्ये 2 चमचे घातलं. झाकून दोन्ही बाजूने खरपूस असं हे भाजून घेतलं. हा नाश्ता दिसायला जितका मस्त दिसतोय, चवीला तितकाच छान होतो आणि अगदी पौष्टिक असा नाश्ता आहे. तर हा टेस्टी आणि तितकाच पौष्टिक नाश्ता एकदा तरी नक्की करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.